आज सुद्धा शाबूत आहेत. पण मुंबईकरांनी आणि इतरत्र सुद्धा सगळ्यांनी विचार करायला पाहिजे की अरे आपल्याला जपणारं कोण आहे, अडीअडचणीच्या वेळेला धावून येणारं कोण आहे आणि आपल्या आयुष्याचा व्यापार करणारं कोण आहे, आपलं आयुष्य विकत घेणारा हे आपल्याला वेळेवरती धावून येऊन जीव वाचवू शकतं. जीव वाचवणारं कोण आहे आणि आपल्या जीवाचा सौदा करणारं कोण आहे हे सगळ्यांनी एकदा विचार करण्याची गोष्ट झालेली आहे. आपण लढतो, आपण लढणार. मी मध्ये एका आता या 2-4 सभांमध्ये मी म्हटलं, कदाचित ठाण्याच्या सभेत असेल, हे जे काही गद्दारी करणारे लोक आहेत ना, किती पैसे मिळाले त्यांना? 50 कोटी ना. मग मी जातो ना त्यांच्याबरोबर, किती मिळतील मला? पण मग मला यांचं नाव घेता नाही येणार, यांचं नाव नाही घेता येणार मला. मी नालायक म्हणून या पिढीमध्ये, या घराण्यामध्ये जन्माला आलोय, हा शिक्का माझ्या कपाळावरती मी कधी लागू देणार नाही. ज्या घराण्याने मुंबईसाठी माझे प्रबोधनकार, माझे आजोबा संयुक्त महाराष्ट्रामध्ये पहिल्या 5 मधले माझे आजोबा होते, पहिल्या 5 शिलेदार, शेलार मामा म्हणायचे त्यांना. संयुक्त महाराष्ट्र समिती त्यांनी एकत्र केली होती. मुंबईसाठी ज्या मराठी माणसाने रक्त सांडलं आणि त्या आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या प्रबोधनकारांचा नातू मुंबई माझ्या डोळ्या देखत तिचे जर का तुकडे हे हरामखोर व्यापारी तोडत असतील तर मी काही शेपूट घालून आत नाही बसणार. मूठभर असतील तरी मूठभर, पण त्या मूठभराने त्यांच्या छाताडोती मी प्रहार केल्याशिवाय राहणार नाही. तडजोड तिकडे होऊ शकत नाही, तडजोड अजिबात